नमस्ते. आज माझ्यासोबत सुनील महेंद्रकर बदलापूरचे आहेत. त्यांनी गेले 10 दिवसापूर्वी आनंदपूरमध्ये आले. त्यांना क्रॉनिक लंग डिसीज आहे. खूप खोकला होता. तेच सांगतील त्यांच्या तोंडून किती खोकला होता तो. CLDची केस आहे, इंटरस्टिशियल लंग डिसीज आहे आणि खूप घाबरून गेले होते. आणि 10 दिवसापूर्वी ज्यावेळेला आले त्यावेळेला काय स्थिती होती आणि काय त्रास होता? ॲक्च्युअल माझी स्थिती अशी होती की 2 खोकल्यामधलं जे अंतर होतं ते साधारणपणे 10 ते 12 मिनिटाचं होतं. मी कुठेही जाऊ शकत नव्हतो, बाहेर कुणाशीही बोलू शकत नव्हतो किंवा इथे यायचं. मी सरांना फोन केला तरी मी सरांना सांगितलं होतं की सर मी कसा येऊ, पब्लिक ट्रान्सपोर्टने येऊ शकत नाही कारण कोणी मला बसूच देणार नाही. इतका खोकला म्हटल्यावरती सगळे उठून तरी पळतील किंवा मला तरी पळवतील, यापैकी एक होता. तेव्हा मी तिथल्या डॉक्टरांना वगैरे विचारलं होतं. तर मी जरा मग तो थोडासा 1-2 दिवस थोडासा कमी झाला खोकला. मग मी गाडीच घेऊन आलो. गाडी जेव्हा खोकला येत होता तेव्हा गाडी साईडला घ्यायची, भरपूर खोकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी प्यायचं आणि पुढे गाडी, असं मी या पद्धतीत तिथे. त्यावेळेला तिथल्या डॉक्टरनी काय सांगितलं होतं तुम्हाला? तिथल्या डॉक्टरांनी तर मला म्हणजे फारच माझी कंडिशन वाईट होती. छातीमध्ये सगळं पाणी झालं होतं, डिसीजचा प्रॉब्लेम होताच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी चालू शकत नव्हतो. मी विधान म्हणजे थोडासा जरी चढला तर मला इतकं भयंकर म्हणजे दम लागायचा. तर तो म्हणजे अत्यंत भयंकर परिस्थिती होती माझी. आणि अशा परिस्थितीमध्ये मी तर घाबरून गेलो होतो सगळे. पण मी इथे आलो आज, म्हणजे खरं तर 10 दिवस राहिलो इथे. आणि सरांनी सांगितलं त्या पद्धतीने मी सगळं अगदी. मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, त्यांनी तिथे एक मोठी पाटीत लिहिलेली आहे, स्वयं अनुशासन. म्हणजे काय की तुम्ही स्वतःला शिस्त लावा. आता सपोज करा, सरांनी येत्या सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही उपवास करायचा, मग तो निव्वळ उपवास असलाच पाहिजे. फरक आहेच, 100% फरक आहे. मला इतका फरक पडला की मी आता सहजपणे चढू शकतो. म्हणजे मला एवढा आनंद झाला. आता तुम्ही जिने चढू शकता. आता हा टेक चढून तुम्ही सारखं आलो मी. ठीक आहे, थोडासा दम आहे पण तेवढ्या वयोमानाप्रमाणे आता मी 66. आता खोकला किती आहे? आता खोकला तर जवळजवळ 90% संपला. थोडासा मामुली कधीतरी पाणी खोकला क्वचित, पण मला आता म्हणजे आज दिवसभरातून खोकला नाही. जो 10 दिवसाच्या उपचारापूर्वी जो खोकला होता तो किती तास असायचा? 24 तासामध्ये. 24 तासामध्ये किमान, म्हणजे मी ज्या वेळेला आलो होतो 24 तासामध्ये मला वाटतं 2-3 तास गेले तर उरलेले 20 तास खोकला होता. 20 तास तुम्ही एकसारखं खोकत होतात? 10 मिनिटाच्या अंतराने खोकत होता? 10 मिनिटाच्या अंतराने. असा खोकला आता पूर्णपणे 90% नाही आहे. तुम्ही झोपू शकत होता तेवढा खोकला असला? नाही, मी झोपू शकत नव्हतो. ज्या दिवशी मी इथे आलो ती पूर्ण रात्र मी जागलेलो होतो, अजिबात झोपलेलो नव्हतो. माझ्याबरोबर को पेशंट म्हणून माझी बायको आलेली आहे. तिने मला सकाळी विचारलं की तुम्ही झोपलात नाही तर रात्रभर तुम्ही गाडी काय चालवणार. पण मला इकडे यायचं होतं, सरांना भेटायचं होतं, हे घ्यायचं होतं. एक अशी आतमधून इच्छा येत होती की आपण तिथे जाऊ आणि नक्की बरी होऊ. याबद्दल तुमच्या घरच्यांना तर हा चमत्कारच वाटत असेल? चमत्कार वाटलं. चमत्कार म्हणजे मी आता फोन करतो तर माझी मुलगी किंवा मुलगा, त्यांच्याशी मी फोनवर बोलताना ते म्हणतात पप्पा खोकला गेला तुमचा, पूर्ण गेला. माझ्यापेक्षा जास्त आनंदित ते आहेत, कारण सगळ्यांनाच त्रास होत होता घरामध्ये. कारण खोकला इतका भयंकर होता, मला एकट्यालाच नव्हता. तर वरती माझा भाऊ राहतो, आजूबाजूला शेजारी, ते सगळे बोलायला लागले मला काय करू ना काय नको असं झालं. आणि हा खोकला गेल्या 4 महिन्यापासून मला प्रचंड त्रास देत होता. आणि आता पर्यावरण जर मी इथे आलो नसतो तर कशात झालं असतं आय डोंट नो, कशामध्ये काय झालं. गेल्या 10 दिवस तिथे राहिलात, तुम्ही प्राणायाम केलात, योगा केलात, काही सत्संग ऍक्टिव्हिटी केली. खोकला तर गेलाच बरोबर, पण त्याच्याबरोबर आणखीन काय काय तुम्हाला लाभलं असं वाटतं? म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं तर प्राणायाम आणि जे काही त्यांनी मला ज्या काही गोष्टी सांगितल्या सरांनी त्या अगदी मी करत गेलो. म्हणजे अक्षरशः कधी कधी असा खोकला येतो भयंकर, तर तो आतमध्ये दाबून ते करायचा प्रयत्न करायचो. कधीतरी मला म्हणजे असिस्टंट असायचे. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढली. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढली. मनाची स्थिती कशी आहे आता? मनाची स्थिती अत्यंत आनंदी आहे. इथे आल्यानंतर म्हणजे फक्त मला स्वास्थ्याबद्दलच नाही आहे तर आध्यात्मिक ज्ञानसुद्धा मिळालं. त्यानंतर शरीर, 5 शरीर आणि त्याबद्दलचं जे काही ज्ञान आहे, जे काही कुणाला कधीही कुठेही मिळत नाही असं काही ज्ञान आहे, ते ज्ञान सरांनी इथे दिले आणि ते फक्त इथेच मिळू शकतं. मी आता सध्या माझं आता मला 66 चालू आहे.
इतक्या माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये मी असं कधीच बघितलं ते. तुम्ही स्वतः एक मेकॅनिकल इंजिनियर आहात. Yes. बरोबर. Yes. बरंचसं काम तुम्ही आयुष्यभर केलेलं आहे. Yes. हे जे काय बॉडी सर्व्हिसिंग आहे ॲज अ इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, शरीराची कशी धुलाई झाली? शरीराची अशी धुलाई झाली माझी की आता पुढचे 6 महिने तर काही त्रास होणार नाही आणि लिटरली मी एकदम छान राहणार आहे. पण मी असा सरांकडे मनोदय व्यक्त करतो की 6-7 महिने गेले की मी इथे येणार लगेच. कारण पुढे परत मला, कारण काय झालं की इथे फक्त असं नाही आहे की बाबा की हा एक फॅमिली आहे. इथला जो माणूस इथे येतो एक फॅमिली मेंबरच बनतो आणि तो रेग्युलर येतोच. म्हणजे तुम्ही आता जरी मला असं वाटलं की 6 महिने 8 महिने गेले सपोज करा पावसाळ्यानंतर, की मग ती जशी बायको माहेरी गेली की तिला सासरची ओढ लागते, सासरला आली की माहेरची ओढ लागते, तसं तिथे गेल्यानंतर माझं काही चुकतंय का, बरोबर आहे का, सरांना विचारायला पाहिजे. चला 10 दिवस जाऊया आपण, 8 दिवस जाऊया, 10 दिवस जाऊया. मग त्या पद्धतीने आलो की परत पूर्णपणे क्लीन होणार, याबद्दल काय वादच नाही. आणि जे काही मला मिळालं इथे आल्यानंतर ते तर ट्रिमंडस आहे. म्हणजे मी त्याची कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे ज्या पद्धतीचं मला जे काही इथे शिक्षण मिळालं किंवा जे सरांनी सांगितलं होतं, पहिल्या दिवशी तर थोडासा अहंकार होता, थोडा माझ्या ज्ञानाबद्दल, वाचलेल्या पुस्तकांबद्दल, इतर केलेल्या अभ्यासाबद्दल, पण तो सरांनी एका क्षणात घालून टाकला. त्यामुळे यहाँ पर आए हो तो बच्चे बनकर रहो तो कुछ सीख पाओगे. आणि त्या पद्धतीने मी चालायला लागलो आणि पूर्णपणे मनात बरा झालो. आणि मला याचा खूप आनंद आहे खरं तर. म्हणजे तो आनंद इतका आहे ना, म्हणजे आज मी चालू शकतो म्हणजे काय नथिंग. म्हणजे मी कधी विचार केला नव्हता की एवढ्या दिवसात 10 दिवसामध्ये इतका प्रचंड. म्हणजे जो माणूस मी समजा 10 ते 12 पायऱ्या चढलो तो मला बसायला लागायचं लिटरली. इथे आल्यानंतर जिथे योगा घेतात ते पण वरतीच आहे, एक माळ्यावरती आहे सपोज करा, तर मला सगळे पुढे निघून जायचे, मी तिथे थांबायचो. एक स्टेप चढली, 8-10 पायऱ्या चढल्या की थांबा, परत एक 5-6 पायऱ्या पडल्या की थांबा. त्यानंतर अशी पद्धतीत आणि मी आता भरभर चढून जातो. म्हणजे कसं काय हे मला अजूनही एक ओढ सुटत नाही आहे. ॲक्च्युली सरांची कृपा आहे खरं तर. आणि त्यांनी जे काही शिक्षण दिलं ते अत्यंत सुंदर आहे आणि मला वाटतं की लोकांनी याचा म्हणजे फायदा घ्यायलाच पाहिजे. ॲक्च्युली आज 10वा दिवस आहे. उद्या मी निघतोय, डॉक्टरांना भेटायला आलो. पण जस्ट मला माझ्या डॉक्टर मित्राचा एक फोन आला होता आज. आणि गेले तो 4 महिने माझ्याबरोबरच होता आणि त्यांनीच मला बऱ्याच मोठ्या हॉस्पिटलमध्ये वगैरे पाठवलं होतं. तर आज ज्या वेळेला मी त्याच्याशी बोलत होतो लिटरली तो शॉक झाला, शॉक. कारण मी असं कधी बोलूच शकलो नसतो, कारण खोकल्याशिवाय मला बोलताच येत नव्हतं. तर तो म्हणाला, अरे तुझा खोकला गेला कुठे. तर त्याला इतकं त्या सगळ्या याचा शॉक झाला आहे तो की आता मी गेल्यानंतर तिथे तो मला नक्की भेटायला येईल तिथे. 10 दिवसामध्ये एवढं सगळं गेलं कसं. त्यामुळे मी त्याला अजून एक शॉक दिला. त्याला म्हटलं, अरे मी आता 2-3 माळे तर इझिली चढू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. तर तो आणखी शॉक झाला. तो म्हणाला, तू आलास की मला पहिले भेट इकडे. तर म्हणजे लिटरली आहे की हे शक्यच नाही आहे. कारण मी गेले 4 महिने दरदर फिरतोय, अनेक डॉक्टरांकडे गेलो, अनेक ठिकाणी गेलो, अनेक प्रकारची औषध उपचार घेतली, ॲलोपॅथी घेतली, त्यानंतर मी अनेक प्रकारची आणखी होमिओपॅथिक औषधं घेतली, पण मला रिलीफ नाही मिळाला. रिलीफ नाही मिळाला म्हणजे काय, ऑलरेडी ते वाढत गेलं माझं. बरं, आता शिवांबूविषयी काय वाटतं तुम्हाला? शिवांबू द बेस्ट. कारण माझ्या मते शिवांबूबद्दल मला काही तिरस्कार नाही आहे, कारण तो आपला एक पार्टच आहे. किती दिवस उपवास केला इथे? उपवास म्हणजे आता 10 दिवस तर आपला आहेच आहे. आणि साधारणपणे मला सरांनी सांगितलं होतं की थोडं शिवांबू तुम्ही पाणी, छातीत पाणी असल्या कारण थोडं कमी प्या. त्यामुळे मी म्हणजे जे बाकीचे घेतात त्याच पद्धतीमध्ये कमीच घेत होतो थोडंसं. तरी 4-5 वेळेला व्हायचं. म्हणजे सगळा रिझल्ट एकंदर मिरॅकल आहे. मिरॅकल म्हणजे प्रश्नच नाही आहे याबद्दल की मला अजून पण विश्वास बसत नाही की मी खोकत नाही आहे, मी चढू शकतो. या गोष्टी मला अशा वाटतं की काहीतरी जादू झाल्यासारखं झालं आहे ॲक्च्युली लिटरली. कारण मी इतका त्रासलेला होतो, भयंकर त्रासलेला होतो. आणि इथे आल्यानंतर जो मला रिलीफ मिळाला तर ते शक्य नव्हतं. मला भगवंताची इच्छा म्हणायची की मला इथला पत्ता भेटला काय, मी इथे येतो काय. आणि अशा माझ्या आजारी असलेल्या स्थितीमध्ये मी जवळजवळ मी 8ला निघालो होतो. मी संध्याकाळी 7:30ला आलो. 9-10 तास गाडी कंटिन्यू ड्रायव्हिंग करून संध्याकाळच्या वेळेला पोचलो. सर बसलेले होते इथे रात्री. सर आली, त्यांनी सगळी आमची व्यवस्था लावून दिली, मग ते गेले. आणि ते समजून घेण्यासारखं आहे की गेल्या 10 दिवसामध्ये एवढा छान रिझल्ट त्यांना मिळालेला आहे
ते निव्वळ त्यांनी केलेल्या त्या तपश्चर्याचा परिणाम आहे. तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशाच पद्धतीने संपूर्ण श्वास तुमच्या जीवनामध्ये राहू दे, अशीच प्रार्थना करूयात. खूप खूप धन्यवाद.